नवी मुंबईतील ऐरोलीच्या खेडेकर सिग्नलजवळ टेम्पो चालकाला अचानक फीट आल्याने अपघात झाला। यावेळी रबाळे वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे आणि हेड कॉन्स्टेबल सिद्धेश्वर माळी यांनी प्रसंगावधान दाखवत चालकाला तातडीने मदत केली आणि रुग्णालयात दाखल केले। त्यांच्या तत्परतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे। मात्र या प्रसिद्धीवर प्रतिक्रिया देताना हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांनी आम्ही प्रसिद्धीसाठी काम करत नाही, माणुसकीच्या नात्याने मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे अशी भावना व्यक्त केली। यापूर्वीही अशा अनेक प्रसंगी नागरिकांच्या मदतीला धावून गेल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे खाकी वर्दीला माणुसकी पुन्हा एकदा समोर आली आहे, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी विशाल टोंगणे यांनी। वाहन चालक जर निघाला असेल, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असेल, जर तुम्हाला गाडी चालवत असताना एखादी घटना तुमच्या स्वतःसोबत जर घडली, जसं की हार्ट अटॅक येणं, फीट येणं, या सगळ्या गोष्टी जर घडलं आणि त्यावेळेला तुम्हाला जर तत्परतेने मदत करण्यासाठी जे बाजूला असलेले नागरिक असेल किंवा जे सेवा देण्यासाठी 24 तास उभे राहणारे पोलीस असतील, ते जर तुमच्या मदतीला धावून आलेत तर तुमचा जीव वाचू शकतो। गेल्या 2 दिवसांपासून व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, या प्रत्येक सोशल मीडियामध्ये एक रबाळे या ठिकाणचे पोलिसांची कामगिरीचा व्हिडिओ जो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। होय, मी आज आहे रबाळे पोलीस स्टेशनमध्ये। जसं की आपल्याबरोबर ज्यांनी देवदूत बनून त्या वाहन चालकाला जीव वाचवले, त्यांना त्या घटनेमधून बाहेर काढलं, असे हेड कॉन्स्टेबल आपल्याबरोबर आहेत संतोष शिंदे सर। ते कामगिरी केलेले आहेत। सर, काय सांगणार आहात एकंदरीत जे घटना घडलेला आहे, ज्या तुम्ही त्यांना जीव वाचवलेला आहात, तुमचे कौतुकाचा जो वर्षाव संपूर्ण देशातून लोक करत आहेत, सध्याची काय भावना आहेत, काय सांगणार आहात? कसं आहे माहिती आहे का, जे आमचे वरिष्ठ आहेत, माननीय बारंबे साहेब, माननीय जॉईंट CP साकोरे साहेब व माननीय DCP खाडे साहेब व आमचे सिनियर साहेब बडगुजा साहेब यांच्या मार्गदर्शनाने शक्यतो आमचे सगळी रस्त्यावरची कामगिरी चालते। तर आम्ही आमची ड्युटी संपूर्ण चौकीला येत होतो जेवण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आलो तरी आम्हाला रस्त्यावर दिसणारी कुठली घटना हे आम्ही शक्यतो टाळत नाही। युनिफॉर्मवर असू द्या किंवा सिव्हिलवर असू द्या, शक्यतो मदत करण्याच्या हेतूनच आम्ही सगळं काम करत असतो। त्यामुळं आमच्यासमोर जी घटना घडली त्याला चालक आहे त्याला फीट आली अचानक आणि आमच्यासमोरच घटना घडलेली आहे ती। त्यामुळं माझे सहकारी सिद्धेश्वर माळे आणि मी गाडीतून उतरलो आणि लगेच त्याला त्या गाडीतून खाली घेतलं आणि त्याची पूर्ण काय बोलतात त्याला फीट येऊन बेशुद्ध झाला होता। त्याला पुन्हा शुद्धीवर आणला आणि त्याला हॉस्पिटलाइज केला। अशा तरी नेमकं कसं आहे की प्रत्येक म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक घटना घडत असतात, परंतु परवा झालेली जी काही घटना आहे काल, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय भावना आल्या? म्हणजे असंही लोकांमध्ये असतं की अनेक ठिकाणी जे सोशल मीडियामध्ये असं दाखवतात की फेमस होण्यासाठी वगैरे, नेमकं काय सांगा? नाही, फेमस होण्यासाठी काय असं काय आमचा दृष्टिकोनच नव्हता। आम्हाला काही माहीत पण नाही कुणी तो व्हिडिओ बनवला आहे, काय झालं आहे ते। मला आज सकाळपासूनच सगळ्यांचे मेसेज वगैरे यायला लागले आणि माहिती घ्यायला लागली माझ्याकडून। जशी आता तुम्ही माहिती घेताय तशीच बऱ्याच लोकांनी माहिती घेतली माझ्याकडनं की काय झालं होतं, इन्स्टंट्स काय होतं, नक्की तो घटना काय होती। त्याबद्दल मग मी सांगितले सगळ्यांना की असा प्रकार होता बाबा। त्यामुळं सर, कसं आहे सोशल मीडियामध्ये अनेक वेळेला जे ट्रॅफिक हवालदार असतील त्यांच्यावर वेगवेगळे आरोप जास्त करून निगेटिव्ह असे सोशल मीडियामध्ये हे मॅसेज पसरवत असतात। तर अशाही घटना जे तुम्ही जे कामगिरी केलेलं आहेत, हे सलाम सर्व महाराष्ट्रभर तुम्हाला सलामीचं मॅसेज जे येत आहेत, अशांना तुम्ही काय सांगणार आहात? ज्या एक दोघं जर हवालदार जे पोलीस असतील चुकीचं कामं करत असतील किंवा त्यामुळे पूर्ण डिपार्टमेंटचं नाव बदनाम करतात, परंतु असेही जे तुम्ही कामगिरी केलेले आहेत काल, काय सांगा? काही गोष्टी कशा आहेत की चांगल्या गोष्टी समाजासमोर येतच नाहीत पोलिसांच्या, वाईट गोष्टी शक्यतो लवकरात लवकर समाजापुढे येतात। त्यामुळं
सर्वच गोष्टी पडताळून समाजाने त्याचा विचार करावा ही माझी अपेक्षा आहे. किती वर्ष झालं सर तुम्ही सेवेत येतात? माझी आता 30 वर्ष चालू आहे, 30वे वर्ष चालू आहे माझी सर्व्हिसचे. असं जो प्रसंग जे तुम्ही काल केलेला आहात, यापूर्वी असे तुम्ही लोकांना मदत केलेला आहात आणि ते लोकांसमोर आलेलंच नाही असं? अशा बऱ्याच गोष्टी आहेत की समाजापर्यंत येतच नाहीत. पोलिसांच्या प्रत्येक, माझीच नाही, प्रत्येक पोलिसाची काही ना काहीतरी त्याच्याबद्दल तो चांगलं करत असतो, पण ते समाजापर्यंत पोचतच नाही. आणि पोचलंच असं काही त्याची स्वतःची अपेक्षा पण नसते की मी काम केलेलं माझी गोष्ट सगळ्या समाजासमोर यावी. माझी पण नव्हती. त्यामुळं काय सांगणार आहात तुम्ही की बऱ्याच ठिकाणी लोक बघ्याची भूमिका हे मोठ्या प्रमाणात बघत असते, म्हणजे बघणार परंतु मदत करणार नाही आहे. मग अशा लोकांना तुम्ही काय सांगणार? मी एवढंच सांगेन की जर तुमच्या समोर एखादी गोष्ट घडते तर त्याचा नक्कीच तुम्ही मदत करावी, हीच अपेक्षा आहे पोलिसाची, सगळ्या पोलिसांची. सर, लोक जे आहेत घाबरतात की बाबा एखादा ॲक्सिडेंट झालं, अपघात झाला, तिथे जाऊन त्यांना मदत करण्यासाठी आम्हाला पकडलं जातं, आम्ही त्याच्यामध्ये गुरफटलं जातं, असं लोकांची मानसिकता आहे. काय सांगणार आहात माळी सर? नाही, असं काही नाही आहे. पकडलं वगैरे काही जात नाही आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. बरोबर आहे. आपलं काम आहे की प्रथमतः त्यांना मदत करणे, अपघातातील व्यक्तीला हॉस्पिटलला घेऊन जाणं, त्याला मदत करणं, बाकी काही त्रास नाही आहे. तुम्हीसुद्धा त्या प्रत्यक्ष ठिकाणी तुम्ही तिथे होता, तुम्हीसुद्धा मदतीसाठी सोबत गेले होते शिंदे साहेबांबरोबर. काय तुम्हाला तिथे बघायला मिळालं आणि तुमची भावना काय? आमच्या समोरच ती गाडी होती. अचानक गाडी ती डिवायडरला धडक दिली. डिवायडरला आम्हाला वाटलं काय प्रॉब्लेम झाला बघूया. तर त्याच्यामध्ये जो गाडी चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली इसम, हे दोघांनी एकमेकाला घट्ट पकडलं होतं. मग मी पळत जाऊन बघितलं, म्हटलं काय झालं रे? तर त्याच्या बाजूचा इसम बोलला त्याला अटॅक आला. मग तात्काळ गाडीचा दरवाजा खोलून त्याला खाली घेतलं. खाली घेतल्यानंतर त्याला प्रथम उपचार केला आणि तात्काळ हॉस्पिटलला घेऊन गेलो. नक्कीच. तर आपण बघू शकता, आपण रबाळे वाहतूक शाखा नवी मुंबई या ठिकाणी आहोत. तर एकंदरीत पोलिसांनी केलेली कामगिरी हे सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. जसं एक वैयक्तिक म्हणून ज्या वेळेला पोलिसांनी त्या तिथल्या व्यक्तीला जे मदत केलेली आहे, त्याचं जीव वाचलेला आहे, लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे, अशाही घटना घडत असतात. म्हणून प्रत्येक वेळेला पोलिसांची जे निगेटिव्हिटी समाज माध्यमांमध्ये पसरतं, हे सुद्धा एक भाग, एक समाज म्हणून प्रत्येकाने पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन संदीपचा मी विशाल टोंडगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.